हो का? ओके ओके हा ओके. ओमचं डोकं आहे, हा, हे हा. 2 हात आहेत त्याचे. हात आहेत आणि हे पाय. किती सोपं आहे, हा हा हा. किती सोपं आहे. का मेडिटेशन केलं पाहिजे, म्हणजे एका जागेवर बसून ते वाला मेडिटेशन, मुद्रावाला मेडिटेशन? या सो आवर एंटायर हँड्स आर कनेक्टेड टू द ऑर्गन्स. बरोबर. ह्या ऑर्गन्सलाच देव मानून ह्या देवांनाच आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं म्हणजेच देवाची पूजा करणं. ओके तर जेव्हा आपण हे सगळं करतो ना, तर हे ऍक्च्युली डोक्याला कनेक्टेड आहे. ओके. हा बटन डोक्याला कनेक्टेड असतो, हा नर्व डोक्याला डोक्याला connected. ओके. कनेक्टेड असतो. मी सांगतो, हे 2 हात असतात आणि हे 2 पाय आहेत. ओके. मी दाखवतो तुम्हाला. हम्म. परफेक्ट दिसतंय ना? हो का? ओके ओके हा ओके. ओमचं डोकं आहे, हा, हे हा. 2 हात आहेत त्याचे. हात आहेत आणि हे पाय. किती सोपं आहे, हा हा हा. किती सोपं आहे. हे मॅपिंग आहे. रूमची सगळी बटणं लाईनीली लावले आहे, तर बटणं पण आपण शिकू शकतो असेच. बरोबर, की बघ, बरोबर. पहिलं बटन फॅनचं आहे, हा. दुसरं लाईटचं आहे, तिसरं प्लगचं आहे. बरोबर, अगदी. अशी हे असंच म्हणून आपण हे अॅक्युप्रेशर असं 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 करतो. आता डोक्याचा काही प्रॉब्लेम असेल तर डोक्याचा हा स्विच बोर्ड आहे ना, ओके ओके. मग असं करायचं. आता डोकं प्लस डावा का उजवा पाय, उजवा पाय. हे मुद्रा असे तयार होतात. काय म्हणतो तुम्हाला? बरोबर. हे दोन हात आणि डोकं आणि डोकं, बरोबर. म्हणजे असं केल्यासारखं. ह्या गोष्टीला सिम्युलेट करायचं म्हणलं हे करायचं. आता 2 पाय आणि 1 डोकं, किती सोपं आहे. ह्याला उगीच सिनेमा करून ह्यात ऐश्वर्या ऋतिक रोशन घुसवायची काही गरज नाहीये. भारी. दिस इज शॉर्ट सर्किट बोर्ड ऑफ दिस फुल सर्किट बोर्ड. कनेक्ट करते फुल बॉडी. दिस इज द फुल सर्किट बोर्ड, दिस इज द शॉर्टकट सर्किट बोर्ड. आवर हेल्थ इज इन आवर हँड्स, बिकॉज दिस इज लाईक अ स्विच बोर्ड. दिस इज लाईक अ स्विच बोर्ड. स्विच बोर्ड. पण मग हे वाला का फेमस झालंय? ह्याच्यामध्ये काय ध्यान मुद्रा म्हणतात. हेच वाला करतात. हा खूप टेन्शन आलं की आपण काय करतो, अरे देवा. ओके ओके. काय करतोय, 2 हात, अरे देवा, 2 हात हेडला कनेक्ट कनेक्ट करतोय. ह्याच्यामध्ये 1 हाताला तुम्ही हेडला कनेक्ट केलं, कारण हे खूपच कॉम्प्लेक्स होऊन जातं. असं फक्त. ओ माय गॉड, ओटीपी काय होता, अक्कल लावायचा प्रयत्न करतोय. बरोबर. सगळ्यात महत्वाचं मनुष्याला वाटतं की अक्कल महत्वाची आहे, त्यामुळे अक्कलेसाठी आपण असं करतो. कारण बिकॉज हँड when it is connected to head, then that completes a certain form of circuit. So when you connect like this, you try it, or when you do like this, or when you do like this, remember something. yes. मग हे एवढं कॉम्प्लिकेटेड क्रिया करायच्या ऐवजी माणूस काय करतो, नॉर्मली हे करतंय कनेक्ट. बरोबर. नाइस नाइस. इसी आंसर को मैं बताता हूँ. घड्याळ आहे सपोज, त्यात 1 वाजता ते 12 वाजता जायला किती तास लागतील? 1 वाजता काटा आहे, तो 12 पर्यंत जायला टाइम कव्हर करून. बरोबर. 2 3 4 5 तो ये ऐसा करना. ओके. और एक आंसर है, 1 से सीधा 12 को जाएगा, उल्टा. ये ओके. शॉर्टकट. का लगा? किती सुंदर आंसर है, प्रैक्टिकल आंसर है. मैंने कंडीशन ही नहीं दिया कि सीधा ही घूमना है क्लॉक को. तो 1 बजे से 12 बजे को जाने के लिए या तो ऐसे जाओ, उसका प्रॉफिट बहुत ज्यादा है क्योंकि लॉन्ग कट है, पूरा प्रोसेस कंप्लीट कर रहे हो. लेकिन 1 से ज्यादा डायरेक्ट जंप भी मार सकते हो उल्टा. जसं आपल्याला एखादी गोष्ट जी आठवत नसती, ती जर आपण असं नॉर्मली आठवायचा प्रयत्न केला तर त्याला म्हणजे आपल्याला ते कधी आठवल, 1 दिवसांनी 2 दिवसांनी परत आठवल. पण जर तीच गोष्ट मला लगेच आठवण करायची, मी मेडिटेशनला बसलो, 15 मिनिटं ते विचार आणि ते येतच लक्षात. न्यूरो प्रोसेसर्स ते कनेक्ट होतात, योग होतो, योग. बरोबर. जेव्हा आपण असं करतो तेव्हा 2 मनुष्यांचं सर्किट कम्प्लीट होतं. बरोबर. तर तुम्ही मेडिटेशन करताना सर्किट्स कम्प्लीट होतात. गोष्ट योगचं सबस्टिट्यूट वर्ड आहे कमिंग टुगेदर. बरोबर. किंवा बिकमिंग वन लक्षात, वनिफिकेशन म्हणजे एकीकरण. योग म्हणजे काही नाही, एकीकरण. अनंत गोष्टींचं एकीकरण म्हणजे योग. सी एकीकरण. आता ही पण मुद्राच आहे, ही पण सगळे मुद्राच आहेत, पण असं केलं की खूप कमी फायदे असतील मे बी, म्हणून बहुतेक असं केलं तर जास्त फायदे असतील. बरोबर. कारण हे सोफिस्टिकेटेड आणि कॉम्प्लेक्स वेज ऑफ कनेक्टिंग अवर बॉडी आहे ना. आता खूप लठ्ठ जर का 200 किलोचा व्यक्ती असेल तर तो असं कसं काय एक्सरसाइज करणार. त्यामुळे त्याला हे शॉर्टकट वाले सांगतात पहिले. गॉट इट. बरोबर. नाईस. कारण प्रत्येक गोष्टीचे प्रोज आणि कॉन्स आणि ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस असतात. बरोबर. आणि हे गेअर नक्की लक्षात ठेवा. 100% हे चक्रस जे आहेत ना, 100% दिसत नाहीत. पोस्टमॉर्टम मध्ये जावा, ऑटोप्सी मध्ये जावा,
कापाकापी करा, एकही चक्र दिसत नाही. बरोबर. मूलाधार चक्र दिसत नाही, सहस्त्र चक्र दिसत नाही, कुठलाही चक्र दिसत नाही. बरोबर. आपले जे 72 लाख नाडे आहेत ना, ते वेन्स किंवा काय, खूप अशा कन्सेप्ट आहेत जे प्रॅक्टिकली व्हिजिबली दिसत नाहीत, पण ते असतात. लाईट दिसते का आपल्याला? नाही दिसत. आता लाईटला जरी तुम्ही लपवलं तरी लाईट आहे ना. बरोबर बरोबर. वायफाय दिसतो का? सिग्नल दिसतो? नाही, सिग्नल नाही, पण आहे ना. बरोबर बरोबर. आपला प्राण श्वास घेतोय जन्मल्यापासून, दिसतो का? नाही, आहे ना. बरोबर. त्यामुळे युथनी हे लक्षात घ्यावं की हे सगळं टाइमपास नाही, टाइमपास नाही, बिलकुल नाही.